ये अंदर की बात है। फडणवीसांच्या वक्तव्यानंतर ठाकरेंचा हल्ला बोल। अरे ही बनियनची जाहिरात आहे का? ठाकरेंचा खोचक सवाल। पार्थ पवारांवर गुन्हा दाखल व्हावा, शिंदेच्या शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकरांची मागणी। तर चौकशी समितीचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई होईल, बावनकुळेंची माहिती। मंत्री प्रताप सरनाईकांनी 200 कोटींची जागा 3 कोटी रुपयांना घेतली, विजय वडेट्टीवार यांचा आरोप। सरनाईकांनी स्वतःच्या शिक्षण संस्थेसाठी जागा घेतल्याचा आरोप, तर वडेट्टीवारांनी कागदपत्रांसह पुरावे द्यावे, सरनाईकांचं आवाहन। 2026 मध्ये शरद पवार कुठून निवडून येणार? गोपीचंद पडळकरांकडून राष्ट्रवादीला चिमटा। 10 आमदारांवर राज्यसभा जिंकता येत नाही, पवारांना टोला। 8 डिसेंबरपासून नागपुरात हिवाळी अधिवेशन। 8 ते 19 डिसेंबरपर्यंत अधिवेशनाचं कामकाज चालणार। विधान भवन सचिवालयाचं कामकाज 28 नोव्हेंबरपासून सुरू होणार। उद्धव ठाकरेंच्या मराठवाडा नुकसान पाहणी दौऱ्याचा आज 4था दिवस। परभणी जालना दौऱ्यानंतर जालन्यात पत्रकार परिषद, संभाजीनगरमध्ये सभेनं होणार दौऱ्याची सांगता। अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या रुपाली ठोंबरे पाटील यांना पक्षानं बजावली नोटीस। रुपाली चाकणकरांविरोधात आंदोलन केल्यानं नोटीस। शिस्तभंगाची कारवाई का करू नये, ठोंबरेंना सवाल। सोसायटी काढायची, कर्ज घ्यायचं, कर्जबाजारी व्हायचं आणि पुन्हा कर्जमाफीची मागणी करायची। मंत्री राधाकृष्ण विखेंचं वादग्रस्त विधान। विखेंच्या वक्तव्यानं नवा वाद पेटला। मुंबईतल्या भाजपच्या माजी नगरसेवकांची धाकधूक वाढली। निवडून येण्याच्या निकषावर मिळणार तिकीट। येत्या 15 दिवसात भाजपच्या माजी नगरसेवकांच्या कामाचा आढावा घेत रिपोर्ट तयार केला जाणार। राजन पाटील आणि माझ्यावर आरोप करण्यासाठी उमेश पाटलांकडून महिलेला 50 लाखांची ऑफर। मोहोळचे माजी आमदार यशवंत मानेंचा उमेश पाटील आणि राजू खरेंवर गंभीर आरोप। युतीच्या 5 वर्षांच्या काळात राज्यात 250 कोटी झाडं लावली जाणार। वनमंत्री गणेश नाईक यांची घोषणा। राज्यात 5 विभागात भव्य रोपवाटिका उभारणार। नागपुरातील कंत्राटदार पुन्हा आंदोलनाच्या पवित्र्यात। तिजोरीमध्ये खडखडाट। सरकारनं थकीत बिलं काढलीच नाहीत। अधिवेशनाच्या तोंडावर पुन्हा आंदोलनाचा इशारा।